सीकेपी एज्युकेशन सोसायटीच्या सी.डी. देशमुख आर्थिक विचार मंचातर्फे 2009 पासून सुरू असलेल्या आर्थिक विचारमालेत आज 15वं पुष्प गुंफलं जातं. जोखीम भरलेल्या जगातील बदलते अर्थकारण म्हणजे चेंजिंग इकॉनॉमी इन अ रिस्की वर्ल्ड या विषयावरचं आर्थिक पुष्प गुंफण्यासाठी इथे उपस्थित असलेले आजचे सन्माननीय प्रमुख वक्ते ज्येष्ठ अर्थतज्ञ मंगेशजी सोमण यांचं, तसंच सीकेपी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, सीकेपी एज्युकेशन सभेचे पदाधिकारी आणि सभासद यांचं, त्याचप्रमाणे या इथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवृंदाचं मी वर्षा राजे सीकेपी एज्युकेशन सोसायटीतर्फे हार्दिक स्वागत करते. या सगळ्यांना सीकेपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची माहिती आहेच, तरी सुद्धा शक्य तितक्या थोडक्यात मी आपल्यासमोर ती माहिती मांडते. सीकेपी एज्युकेशन सोसायटी ही 1886 साली स्थापन झालेली, 1886 साली स्थापन झालेली, म्हणजेच 137 वर्ष जुनी अजूनही कार्यरत असलेली संस्था आहे. सीकेपी समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न साकार करण्यासाठी झटत असलेली आणि सतत उत्सुक असलेली ही संस्था. इथे शिक्षणाची व्याख्या ही फक्त शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण एवढीच मर्यादित नसून त्यात कला, क्रीडा, नाट्य, नृत्य अशा अनेक बाबी अंतर्भूत आहेत. या संस्थेतर्फे महाविद्यालयीन, पदव्युत्तर, त्याचप्रमाणे परदेशी शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येतं आणि विशेष म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याची सवलतही त्यात देण्यात येते. गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक अनुदान आणि शिष्यवृत्ती देण्यात येते. होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आकर्षक असं विशेष कर्ज देण्यात येतं. शिष्यवृत्ती धारकांना पुस्तक खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येतं. संशोधन कार्याकरता किंवा संशोधनात्मक पुस्तक प्रकाशनाकरता प्रोत्साहन आणि अनुदान देण्यात येतं. सरकार मान्य संगणक अभ्यासक्रम म्हणजेच MSCIT या कोर्स करता आर्थिक मदत देण्यात येते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. आता तर खेडोपाडी राहणाऱ्या आपल्या ज्ञातीतल्या तळागाळातल्या गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा सीकेपी एज्युकेशन सोसायटी प्रयत्न करत आहे. मंडळी, सीकेपी जातीचं भूषण असणारे अतिशय कुशाग्र बुद्धीचे अर्थशास्त्रज्ञ आणि भारताचे पहिले माजी अर्थमंत्री पद्मविभूषण डॉक्टर सी.डी. देशमुख यांची आठवण कायम राहावी या हेतूने आपल्या संस्थेने त्यांच्या नावाच्या विचारमंचाची म्हणजेच सी.डी. देशमुख आर्थिक विचारमंचाची स्थापना 2009 मध्ये केली. दरवर्षी 14 जानेवारी या डॉक्टर देशमुख यांच्या जन्मस्मृती दिनी चालू घडामोडींवर अथवा ज्वलंत विषयावर एखादं चर्चासत्र किंवा व्याख्यान आयोजित केलं जातं. त्यासाठी आमंत्रित केलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उद्बोधक विचारांचा लाभ हा केवळ ज्ञातीतील बांधवांनाच नाही तर सर्वांनाच मिळत असतो. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचे अनुभव आणि मार्गदर्शन आपल्या आणि आपल्या पुढील पिढीसाठी यशाची गुरुकिल्ली ठरावी या उद्देशाने ही विचारमाला आयोजित करण्यात येते. आज या आर्थिक विचारमालेत जोखीम भरलेल्या जगातील बदलते अर्थकारण या विषयावर 15वं पुष्प गुंफण्यासाठी इथे आपण सुप्रसिद्ध ज्येष्ठ अर्थतज्ञ मंगेशजी सोमण यांना आमंत्रित केलेले. खूप खूप धन्यवाद. मला पुन्हा इकडे या मंचावरती बोलावलं. सी.डी. देशमुखांसारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावाने हा प्लॅटफॉर्म चालवला जातो. दरवर्षी हे या व्याख्यानाचं आयोजन होतं आणि त्याच्यात पुन्हा मला याची संधी मिळाली हे खरोखर मी स्वतःचं प्रिव्हिलेज मानतो आणि एवढी चांगली ओळख माझी करून दिली विस्तृतपणे त्याबद्दल धन्यवाद. खूप चांगल्या गोष्टी तुम्ही बोललात. आज सुनील भंडारेंची आठवण कोंडविलकरांनी काढली आणि खरोखर ते मलाच नाही तर मुंबईतल्या कित्येक वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या, अर्थशास्त्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी ते गुरुस्थानी होते. म्हणजे आम्ही करिअरमध्ये मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केलं, काही जणांनी त्यांच्याबरोबर थेट कामही नसेल केलं, पण त्या सगळ्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी एक मोठ्या काळात केलं आणि त्यांच्या स्वतःच्या
अनालिसिसच्या विश्लेषणाच्या पद्धतीमधून जे काही आम्ही शिकत गेलो की कुठल्याही विषयाचा सर्व बाजूनी विचार करा, त्यांच्यामध्ये कुठलाही इझम नव्हता, म्हणजे कुठल्याही एका विशिष्ट विचारधारणेचा प्रभाव धरून आधीपासून काही लोक विश्लेषण करून देतात, तर ती त्यांची शैली नव्हती. म्हणजे कुठल्याही विषयाकडे ते आधी बघायचे, त्याच्या सर्व बाजूंनी विचार करायचे आणि त्याच्यानंतर ते आपलं मत बनवायचे आणि मग ते कशा प्रकारे मांडायचं. म्हणजे खूप गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलो. एक प्रकारचा तौलनिक विचार कसा करायचा. तर आज त्यांना श्रद्धांजली आपण वाहतोय, हे पण माझ्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे आज या मंचावरती येत असताना. तर आपण आजच्या विषयाकडे आता वळूया. जोखीम भरल्या जगातलं बदलतं अर्थकारण असा आजचा आपला विषय आहे. आणि कोडविलकर म्हणाले की एक हाती, म्हणजे बरेचदा मला वाटतं त्यांना म्हणायचं होतं की अर्थशास्त्रातल्या लोकांचं बरेचदा ऑन वन हँड अँड ऑन द अदर हँड असं अनेकदा सांगायची भूमिका असते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना असं सांगायचं की कुठली तरी एक ठाम बाजू घे आणि गोल गोल बोलू नको. तर मी त्याचा प्रयत्न करेन, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की त्याच्यामध्ये फार ठाम भूमिका घेणं कठीण आहे कुठल्याही विषयावरती, कारण सगळे प्रश्न इतके व्यामिश्र स्वरूपाचे आहेत, म्हणजे खूप एकतर कॉम्प्लिकेटेड आहेत. त्याच्यावरती एका मार्गाने आपण काही ठराविक काय आपण म्हणतो अंदाज वर्तवू शकू, फोरकास्ट देऊ शकू अशी सध्याची परिस्थिती नाही. आपण जेव्हा जोखीम असं म्हणतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी अंतर्भूत आहेत. म्हणजे एक म्हणजे अनिश्चितता, की पुढे काय होईल याबद्दलची अनिश्चितता, आणि दुसरं म्हणजे वाईट परिणाम होण्याची शक्यता. म्हणजे हे बरेचसे घटक असे आहेत की ज्यांचे परिणाम हे दुष्परिणामाकडे जाणारे आहेत, ते काही चांगले परिणाम नाहीयेत, पण ह्या गोष्टी होतील की नाही, त्यांचं पुढे कशा प्रकारे होईल याबद्दल प्रचंड अनिश्चितता आहे. बरीच उदाहरणं देता येतील. साधारणतः एक वर्षभरापूर्वी या सुमारासच जगामध्ये रशिया युक्रेन यांच्या मधल्या तणावाबद्दलच्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या, त्याबद्दलच्या बातम्या येत होत्या. आणि त्यावेळेला साधारण वेळ हीच होती की ज्या वेळेला बहुतेक संस्था किंवा वेगवेगळे जे विश्लेषक आहेत ते पुढच्या वर्षाकरता आपले अंदाज मांडत असतात. म्हणजे 2022 करता मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचं चित्र काय राहील याचे अंदाज सगळेजण मांडत होते. आणि जवळपास प्रत्येकाने त्यावेळेला जे काही विश्लेषण केलं होतं, गेम थिअरीचा लोकांनी वापर केला, लोकांनी जे विश्लेषण केलं, साधारणतः सगळ्यांचा सूर असा होता की रशिया हे पोस्चरिंग करत आहे, म्हणजे एक प्रकारची भूमिका घेत आहे, पण ते प्रत्यक्षात हल्ला करणार नाहीत. त्यांची जी काही भूराजकीय उद्दिष्ट होती त्याच्यासाठी ते काहीतरी एक प्रकारचं, आपण जसं म्हणतो निगोशिएट करताना आपण कधी कधी एक भूमिका घेतो, पण प्रत्यक्षात आपण टोकाचं तेवढं पाऊल उचलू असं नाही, तर त्याला पोस्चरिंग असं म्हणतात. तर रशिया हे पोस्चरिंग करत आहे असं त्यावेळी सगळ्यांचं साधारण मत होतं. आमचं मतही तसं होतं. त्या अनुषंगाने सगळ्यांनी आपल्या जगाबद्दलचे अंदाज मांडले होते. प्रत्यक्षात जवळपास 2-3 आठवड्यामध्येच ते सगळ्यांचे अंदाज चुकीचे ठरले आणि रशियाने सिद्ध केलं की ते फक्त पोस्चरिंग करत नव्हते, त्यांनी प्रत्यक्षात हल्ला चढवला. किंवा आपण दुसरं एक मला उदाहरण घ्यावंसं वाटतं की गेल्या 1-1.5 वर्षामध्ये जगामध्ये जेव्हा सुरुवातीला महागाईचा दर सगळीकडे वाढायला लागला, त्यावेळेला अमेरिकेची जी केंद्रीय बँक आहे म्हणजे फेडरल रिझर्व्ह, तर त्यांनी एक असं म्हटलं की हे ट्रान्झिएंट इन्फ्लेशन आहे, म्हणजे तात्पुरतं किंवा काही काळ आपल्याला सगळ्यांना महागाईचा कल दिसेल, पण हे तात्पुरतं आहे, हे काही कायम राहणार नाही. आणि याबद्दल सुद्धा त्यांना म्हणजे स्वतःचे शब्द खावे लागले वगैरे असं पण ते म्हणतो त्या परिस्थितीची गोष्ट झाली. पुढे तो महागाईचा दर वाढत वाढत इतका पराकोटीला पोहोचला आणि मग त्याच्याबद्दल फेडला म्हणजे फेडरल रिझर्व्हला अत्यंत अपवादात्मक अशा प्रकारची पावलं उचलायला लागली. तर या सगळ्या गोष्टी साधारण आपल्याला असं दाखवतात की जगामध्ये एकंदर अनिश्चितता वाढते, म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती ठामपणे काही आपण निष्कर्ष मांडू शकू अशी परिस्थिती नाहीये. सध्या जगापुढे काय हे जोखीम भरलं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय प्रकारचे गोष्टींचा आपण त्यामागे उल्लेख असतो. तर एक म्हणजे अर्थातच रशिया आणि युक्रेनचं युद्ध जे गेल्या वर्षभरापासून साधारण चालू आहे आणि ते सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं होतं की लवकरच संपेल, पण प्रत्यक्षात तसं झालं नाहीये. हे युद्ध अजूनही चालू आहे आणि आजही ते कोणाला त्याबद्दल अत्यंत ठामपणे सांगता येणार नाही की हे समजा 3 महिन्यात संपेल, 6 महिन्यात संपेल अशा प्रकारची परिस्थिती नाहीये. एक शक्यता अशी वर्तवली जाते की जर का रशियाला याच्यातून काही एक सन्माननीय एक्झिट मिळाली, म्हणजे ते काहीतरी त्यांच्या
त्यांच्या लोकल ऑडियन्सला आपण जिंकलोय असं काहीतरी सांगण्यासारखं त्यांना जर सापडलं तर त्यांना याच्यातून बाहेर पडायचं आहे, पण ते त्यांना संधी लवकरच मिळेल अशी नाही. तर थोडक्यात हे युद्ध कदाचित काही काळ सुरू राहील आणि या युद्धामुळे जे झालेले सँक्शन्स होते, म्हणजे रशियावरती जगभरातल्या इतर पाश्चात्य अर्थव्यवस्थांनी जे काही निर्बंध टाकले होते ते निर्बंध तर यापुढे अजून किमान 2-3 वर्ष चालू राहतील अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यात आपण म्हणतो आघाडीला असलेला अनिश्चिततेचा घटक हा रशिया युक्रेन युद्धाचा आहे. करोनाच्या लाटा चालू राहिल्या होत्या, बाकी बऱ्याचशा देशांमध्ये त्या संपल्या असल्या तरी चीनमध्ये सध्या पुन्हा एकदा करोनाची मोठी लाट आली आहे आणि ती कशा पद्धतीने जाते याच्याबद्दल पुन्हा खूप अनिश्चितता आहे. त्याच्या बाजूला चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव आणि एकंदरच चीन विरुद्ध इतर वेस्टर्न पॉवर्स यांच्यातला जो काही तणाव आहे तो गेल्या 3-4 वर्षापासून चालू आहे. त्याच्यात नवीन नवीन एक अँगल्स येत आहेत. म्हणजे आता सेमीकंडक्टर्स चा एक नवीन मुद्दा आलेला आहे. तर चीनची जी काही तांत्रिक क्षेत्रातली प्रगती आहे ती कशी रोखता येईल याचे प्रयत्न वेस्टर्न पॉवर्स करत आहेत. या सगळ्यांच्या जोडीला हवामान बदलाचा एक मोठा मुद्दा आहे जो एक दीर्घकालीन स्वरूपाचा आहे की त्याच्यामुळे अनेक गोष्टी होत आहेत. म्हणजे जे काही ज्याला ऍडव्हर्स वेदर इव्हेंट्स म्हणतात, म्हणजे हवामान बदलाचे जे काही दुष्परिणाम आहेत, काही मोठ्या पूर म्हणा किंवा मोठी चक्रीवादळ, आणि त्याच्यामुळे पुन्हा उत्पादनावरती होणारा परिणाम, जागतिक ज्या उत्पादन मूल्य साखळ्या आहेत त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्सेस त्याच्यामुळे येणं, यांची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. या गोष्टी वारंवार होत आहेत. या सगळ्याच्या जोडीला जे केंद्रीय बँका आहेत त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावरती व्याज दरवाढ झाली आहे आणि फेड कडून गेल्या वर्षभरामध्ये जी काही व्याज दरवाढ झाली आहे ती गेल्या 4 दशकांमध्ये सगळ्यात जास्त अशा स्वरूपाची आहे. म्हणजे सर्वात फास्टेस्ट इन्क्रीज इन द इंटरेस्ट रेट्स गेल्या 4 दशकांमध्ये तो आता झालेला आहे. याच्या जोडीला इतर बऱ्याच गोष्टी आहेत. तैवान, हाँगकाँग, चीन तैवान मध्ये आक्रमण करेल का ही एक मोठी अनिश्चितता आहे. ब्रिटन आणि इतर काही भागांमध्ये निदर्शनं होत आहेत. तिकडे बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये डाव्या विचारसरणीला अनुकूल अशा प्रकारचे काही कौल निवडणुकांमधून येत आहेत. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी जगभरामध्ये घडत आहेत. आणि याच्याबरोबर चीनमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये खूप तणाव आहे. चीनमध्ये ज्या काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये घर बांधणी झाली आणि त्यातून तिथल्या ज्या रिअल इस्टेट कंपन्या होत्या त्यांना आधी सरकारने किंवा तिथल्या स्थानिक सरकारांनी खूप मोठ्या प्रमाणावरती कर्ज वाटप केलं. नंतर जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की कदाचित हा प्रश्न खूप मोठा होईल आणि संपूर्ण वित्तीय व्यवस्थेला याच्यातून धोका पोहोचेल, तेव्हा त्यांनी तो अर्थपुरवठा कंट्रोल करायचा, त्याच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्याच्यातून आता चीनमध्ये तिथली जी रिअल इस्टेट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मंदीसारखं वातावरण तयार झालेलं आहे. तर अशा अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत आणि काही जणांनी याचं वर्णन पॉली क्रायसिस असं केलंय जागतिक पातळीवर. म्हणजे जगामध्ये काही काय आपण म्हणतो की क्रायसिस हे होत नाहीत का, तर ते होतच असतात. म्हणजे तसं तुम्ही जर का थोडं मागे कुठल्याही वर्षातलं तुम्ही त्या वर्षीचे अहवाल काढून बघितले तर दरवेळेला काही ना काही क्रायसिसची ही गोष्ट चालूच असेल, त्यावेळेला तसा प्रकारचं नॅरेटिव्ह असेल. पण जगामध्ये वेगवेगळे जे काही अर्थव्यवस्था आणि वित्तीय व्यवस्था यांचं जे एकमेकांमध्ये नातं आहेत किंवा परस्पर संबंध खूप दृढ आहेत त्याच्यामुळे हे क्रायसिस अनेकदा एका भागातून दुसऱ्या भागामध्ये असे संक्रमित होतात. ते एका लोकलाइज्ड राहत नाहीत, म्हणजे ते एका ठराविक प्रदेशापुरते राहत नाहीत. त्यांचा परिणाम हा पूर्ण जगभरात इतर अर्थव्यवस्थांमध्ये, इतर बाजारपेठांमध्ये दिसायला लागतो. तर ही सुद्धा गोष्ट नवीन नाहीये, कारण हा एका प्रकारे जागतिकीकरणाचाच भाग आहे. पण तरी सुद्धा आज जी काही परिस्थिती आहे त्याला पॉली क्रायसिस असं म्हटलं जात आहे. म्हणजे एकाच वेळी वर करणी पाहता एकमेकांशी फारसा परस्पर संबंध नसलेले किंवा कार्यकारण भाव नसलेले, म्हणजे या प्रॉब्लेममुळे हा दुसरा प्रॉब्लेम झाला. म्हणजे करोनामुळे रशिया युक्रेन यांच्यात युद्ध झालं का, तर नाही. खूप हे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. पण हे सगळे एकत्र या गोष्टी होत आहेत, खूप मोठ्या प्रकारच्या गोष्टी एकत्र होत आहेत आणि त्याच्यातून जगातल्या अर्थव्यवस्थेला जास्त धक्के बसत आहेत आणि सातत्याने बसत आहेत. हा त्या पॉली क्रायसिस या संज्ञेमधला कुठेतरी अर्थ आहे. हे या सध्या होत असलेली परिस्थिती ही असाधारण स्वरूपाची आहे का?
म्हणजे याचं उत्तर खरं तर आकडेवारीतनं देणं तसं कठीण आहे. म्हणजे मी 2-3 निर्देशांक बघायचा प्रयत्न केला. एक म्हणजे ज्याला विक्स इंडेक्स असं म्हटलं जातं. तर हा म्हणजे काय की ज्या शेअर बाजार असतात, म्हणजे अमेरिकेत म्हणा किंवा भारतातही तशा स्वरूपाचे निर्देशांक आहेत. तर शेअर बाजारामध्ये अनिश्चिततेचं प्रमाण किती आहे याच्याबद्दलचा हा एक निर्देशांक असतो की जो डेरिव्हेटिव्हच्या ट्रेडिंगच्या मधून त्यातून तो माहिती काढून तो निर्देशांक तयार केलेला असतो. तर हा जो विक्स इंडेक्स आहे तो साधारण गेल्या दशकभरातला जो काही ट्रेंड होता त्याच्यापेक्षा गेली 2-3 वर्ष वाढलेल्या पातळीवर आहे आणि खूप सातत्याने वाढलेल्या पातळीवर आहे. पण 2008-9 मध्ये जो जागतिक वित्तीय म्हणजे खूप मोठं ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ज्याला असं आपण म्हटलं जातं, तर त्या जीएफसीच्या काळाच्या तुलनेने तो निर्देशांक कमी आहे. पण तो मोठ्या पातळीवरती सातत्याने म्हणजे अनेक महिने जवळपास 25-30 या पातळीवर राहण्याचं प्रमाण सध्याच्या गेल्या 2-3 वर्षात दिसतंय, जे गेल्या 2 दशकांमधला जरी आकडेवारी बघितली तर काहीसं असाधारण स्वरूपाचा आहे. तर तो विक्स इंडेक्स एक आपल्याला असं सांगतोय की अनिश्चितता ही निश्चितपणे थोडीशी वाढलेली आहे. जर का आपण जागतिक शेअर बाजारांकडे बघितलं तर त्याच्यामध्ये चढ उतार होतच आहेत, पण त्यात काही असं फार आपण म्हणू काय आपण म्हणू की असाधारण स्वरूपाचं काय नाही. म्हणजे अजूनही जगातले बरेचसे शेअर बाजार हे त्यांचं मूल्यांकन हे टिकवून आहेत. करोनाच्या काळामध्ये एक मोठी घट झाली होती शेअर बाजारांमध्ये, पण त्यातून खूप लवकर त्याच्यातनं रिकव्हरी पण झाली. ते निर्देशांक पुन्हा वरच्या पातळीवरती आले. म्हणजे आपल्या भारतात आपण बघितलं तर निफ्टीचा निर्देशांक त्यावेळेस मला वाटतं 8,500-9 हजारापर्यंत गेला होता, पण तो झपाट्याने वरही आला. तर आज शेअर बाजारांचं मूल्यांकन बघितलं तर साधारण तर त्याच्यात काही खूप असं काही असाधारण परिस्थिती आहे असं दिसत नाही. तर बाजारांमध्ये अजूनही आपण काय म्हणतो बिझनेस ऍज युजल अशा प्रकारचा एक मोड साधारणतः शेअर बाजारांमध्ये आहे. तिसरा एक निर्देशांक जो मी बघितला तो जिओ पॉलिटिकल रिस्क इंडेक्स. म्हणजे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा विश्लेषणांमध्ये जिओ पॉलिटिक्सशी संबंधित म्हणजे युद्ध म्हणा किंवा टेररिझम यांच्याशी संबंधित बातम्या आणि विश्लेषण किती प्रमाणात येत आहे, तर त्याचं एक अनालिसिस करून म्हणजे हल्ली खूप सारे अशा प्रकारचं अनालिसिस होतं की खूप प्रचंड प्रमाणात डेटा लोकांकडे उपलब्ध असतो. तर त्याच्यातनं तो डेटा पटकन वाचणारं आणि त्याचं विश्लेषण करण्याच्या तंत्रज्ञानही आज उपलब्ध आहे. तर याचा वापर करून अशा प्रकारचे निर्देशांक बनवले जातात की वर्तमानपत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शोध निबंधांमध्ये किती प्रमाणामध्ये आपल्याला जिओ पॉलिटिकल रिस्क दिसतेय. तर ते जे इंडेक्स आहेत ते गेल्या वर्षी विशेषतः ज्यावेळेस रशिया युक्रेनचं युद्ध झालं आणि प्रत्यक्ष ते वाढलं त्यावेळी ते खूप ऐतिहासिक म्हणता येईल अशा पातळीपर्यंत जिओ पॉलिटिकल रिस्क इंडेक्स वाढला होता. त्यानंतर आता तो तिथून कमी झाला आहे, थोडासा स्थिरावला आहे. तर एकंदर हे जे आकडेवारी आहे त्याच्यामध्ये अशी असाधारण परिस्थिती आहे असं खूपसा आपल्याला काय आपण म्हणतो एव्हिडन्स सापडत नाही. पण ज्या वेळेस मी वेगवेगळ्या लोकांची कॉमेंट्री वाचतो की पुढच्या वर्षाबद्दल किंवा मीडियम टर्म बद्दलचे जे काही फोरकास्ट करणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांचे अहवाल आहेत, IMF म्हणा, वर्ल्ड बँक म्हणा, यांचे जे अहवाल आहेत त्यावेळी मात्र विश्लेषकांना त्या एकंदर जागतिक आर्थिक परिस्थितीबद्दल साशंकता खूप मोठ्या प्रमाणावर दिसते. आणि त्याच्यामुळे ही जोखीम भरली परिस्थिती आहे की व्यक्त केलेले अंदाज हे कधी बदलायला लागतील हे अनेक विश्लेषकांना सांगता येत नाही. म्हणजे जेव्हा आम्ही सुद्धा आमच्या कामाचा एक भाग म्हणून काही अंदाज वर्तवतो तेव्हा हा अंदाज किती दिवस ग्राह्य धरेल याबद्दल एक मनामध्ये प्रचंड प्रमाणात साशंकता असते आणि ही नेहमीच असते. पण त्याचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. म्हणजे ज्या वेगाने तुम्हाला अंदाज बदलावे लागतात त्या सगळ्याचं फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. त्यामुळे एकंदरीत ही जोखीम गेल्या काही वर्षांच्या मनाने गेल्या किमान 2 दशकांच्या मनाने सध्या वाढलेल्या पातळीवर ती आहे असं मानण्याकडे माझा कल आहे. त्याच्यामुळे पॉली क्रायसिस ही जेव्हा संज्ञा वापरली जाते तेव्हा मला त्याच्यामध्ये तथ्य वाटतं, त्याच्याबद्दल थोडेफार वादविवाद असले तरी. तर अशा एकंदर आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या मनात असं होतं की यापुढे या विषयाची पातळी मांडणी मी 2 भागांमध्ये करणार आहे, 2 पातळ्यांवरती. एक म्हणजे थोडंसं शॉर्ट टर्म जे आपण म्हणतो की गेल्या 2-3 वर्षामध्ये नॅरेटिव्ह काय होतं आणि आपण आजच्या परिस्थितीत कसे आलो याचा एक थोडासा एक धावता आढावा घेऊन सध्या 2023 बद्दल किंवा 2024 बद्दल अंदाज काय आहे, साधारणतः लोकांची अपेक्षा काय आहे.
तर हे या मुख्य घडामोडी सध्याच्या म्हणजे एक हेडलाईन्स आपण जे म्हणतो त्या पद्धतीचं एक धावता आढावा, आणि त्याच्यानंतर मी थोडासा लॉंगर टर्म दृष्टिकोनातून बोलेन की काही कल आपल्याला याच्यात दिसत आहेत का, म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टी जगामध्ये होत आहेत आणि त्या सगळ्यांचे परिणाम वेगवेगळे आहेत, पण या सगळ्यातनं एक काही समान सूत्र आपल्याला दिसतंय का, किंवा काही गोष्टी आपल्याला लॉंग टर्मच्या दृष्टीने बोलता येतील का. तर अशा मी 2 पातळ्यांमध्ये बोलणार आहे. तर सुरुवातीला आपण जर साधारण शॉर्ट टर्म बद्दल बोलायला लागलो तर एक 3 वर्ष मागे आपण जर का गेलो तर त्यावेळेसचं चित्र साधारणतः काय होतं, तर त्यावेळेला अमेरिका चीन यांच्यात व्यापार युद्ध हे सुरू होतं. म्हणजे ट्रम्प यांनी ते सुरू केलेलं होतं. एकंदर जागतिकीकरणाला ओहोटी लागतीये हा जो काही मतप्रवाह होता तो त्यावेळेसही होता. म्हणजे युकेनी ब्रेक्झिट बाहेर पडले होते ते युरोपियन युनियन मधनं, किंवा अमेरिकेत ट्रम्प यांची निवड होणं, त्या निवडणुकांमध्ये ट्रम्प यांचं निवडून येणं हेच साधारण जागतिकीकरणाला साधारण ओहोटी लागल्याचं एक निदर्शक मानलं जात होतं. कारण साधारण त्यावेळेच असं एक रिडिंग होतं की जागतिकीकरणात पुढे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस नंतर जे काही घडामोडी घडल्या आणि एकंदर जनमतात अनेक लोकांना असं वाटायला लागलं की आपण याच्यामध्ये हरतोय, वी आर लुझिंग आउट, आपले काय नोकऱ्या जात आहेत किंवा मायग्रेशन होत आहे, याच्याबद्दल एक प्रकारचा राग अनेक लोकांच्या मनात होता आणि तो ब्रेक्झिटच्या निकालामधनं किंवा ट्रम्प यांच्या निवडणुकीतून तो बाहेर आला असं एक साधारण म्हटलं जात होतं. पण हे अमेरिका चीन यांच्यातलं व्यापार युद्ध हा एक मोठा घटक सोडला तर बाकी भूराजकीय परिस्थिती साधारण ठीकठाक होती आणि आर्थिक वाढीचं प्रमाण त्यावेळेस साधारणतः सरासरी पातळीवरती होतं आणि ते इम्प्रुव्हमेंटच्या दिशेने होतं. आणि त्याच्यानंतर अर्थात 2020 मध्ये आपल्याला खूप मोठा धक्का बसला, तो कोविडचा होता आणि त्याची कल्पना कोणीही केली नव्हती. म्हणजे अर्थतज्ञच नाही पण इतरही कोणी आपण म्हणतो जे सामरिक तज्ञ असतात किंवा जिओ पॉलिटिकल रिस्कवर खास लक्ष ठेवणारे जे प्रोफेशनल्स असतात त्यांच्यापैकी कोणीही कल्पना केली नव्हती असा कोविडचा धक्का होता. कोविडचा धक्का हा नंतरची जी काही आकडेवारी आपल्या समोर आली त्याच्यातनं आता असं पाहिलं तर दिसतं की शतकामध्ये आलेला तो सगळ्यात मोठा धक्का होता. म्हणजे त्या 2 तिमाहींमध्ये साधारण क्वार्टरली बेसिसवर बरीचशी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध असते. तर 2020चं दुसरं तिमाही आणि तिसरी तिमाही यामध्ये जी काही मंदी आली जगामध्ये किंवा जे एक अर्थव्यवस्थेचं आकुंचन झालं ते शतकामध्ये सर्वात भयंकर अशा स्वरूपाचा होता. म्हणजे तेवढा धक्का पूर्वी कधी बसला नव्हता. पण त्याच बरोबरीने दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की ती मंदी तीव्र होती पण ती छोट्या कालावधीची ठरली. आणि याचं कारण असं आहे की एकतर त्या धक्क्याचं स्वरूप असं होतं की कोरोनाच्या लाटांची लोकांना पुढे सवय झाली किंवा ऑनलाईन पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी सुरू झाल्या, त्यातून पुढे कसं निघायचं हा मार्ग लोकांनी शोधला. आणि त्याहून दुसरं महत्वाचं म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या सरकारांनी याला जो प्रतिसाद दिला तो प्रचंड अभूतपूर्व अशा स्वरूपाचा होता. म्हणजे ज्या पद्धतीचा स्टिम्युलस ओतला गेला, फिस्कल स्टिम्युलस, म्हणजे सरकारांकडून सुद्धा विशेषतः वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोकांना जे ग्राहकांना थेट चेक्स मिळाले की त्यांची क्रयशक्ती कमी होऊ नये याच्यासाठी लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर एक इन्कम सपोर्ट दिला गेला. आणि त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे भारतामध्ये सुद्धा काही गोष्टी झाल्या, उद्योग बुडू नयेत किंवा त्यांचं कर्ज त्यांना परतफेडी करता वाढीव वेळ देण्यात आली, अशा स्वरूपाचा एकदम अभूतपूर्व म्हणता येईल अशा स्वरूपाचा प्रतिसाद हा जगातल्या वेगवेगळ्या सरकारांकडून मिळाला. त्यावेळेला सगळ्या ज्या मॉनिटरी ऑथॉरिटीज होत्या किंवा केंद्रीय बँका होत्या त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला, व्याजदर शून्याकडे आणले. खूप अपवादात्मक अशी ती परिस्थिती होती आणि त्याला अपवादात्मक अशा स्वरूपाचा प्रतिसादही मिळाला. त्याच्यामुळे ती मंदी तशी कालखंडाच्या दृष्टीने आपण मोजली तर छोटी होती, म्हणजे त्याची तीव्रता खूप मोठी होती. म्हणजे साधारण व्हिज्युअलाइज करायचं असेल तर एक मोठी दरी, म्हणजे आपण एक मोठ्या खड्ड्यात पडलो पण तो खड्डा छोटा होता, पटकन त्यातून बाहेर आले आणि अर्थव्यवस्था पुढे सरकायला लागली. त्याचे त्या काळात तो जो काही मोठ्या प्रमाणात स्टिम्युलस दिला गेला त्याचे परिणाम मात्र हळूहळू पुढे झाले. म्हणजे 2 गोष्टी झाल्या की एकतर हा स्टिम्युलस मिळाला पण त्यावेळेस अर्थव्यवस्था पूर्ण नॉर्मलाइज झाली नव्हती. म्हणजे ज्या उत्पादन साखळ्या असतात तर पाणी आहे, सॉरी एक मिनिट मला एवढं लांब बोलायचं. उत्पादन साखळ्यांमध्ये करोनाचे धक्के हे बसत राहिले. म्हणजे काय झालं की करोनाच्या लाटा या जगाच्या वेगवेगळ्या भागात
वेगवेगळ्या वेळी चालत होत्या. त्याच्यामुळे कधी एखाद्या ठिकाणी सुधारणा होते, दुसऱ्या ठिकाणी होत नाहीये. आणि याचा परिणाम असा की काही ठिकाणी मागणी परत बरोबर म्हणजे पूर्वीच्या पातळीवर येते, पण जे उत्पादन करणारी केंद्र आहेत तिकडे करोनाचा प्रभाव अजून आहे. त्याच्यामुळे एकंदर ज्याला आपण फ्रिक्शन्स म्हणतो, म्हणजे बाजारपेठेमध्ये सर्वसाधारणपणे मागणीला अनुसरून पुरवठा केला जात असतो किंवा तसा प्रयत्न असतो बाजारपेठांचा, उत्पादन मूल्य साखळ्यांचा. पण याच्यातली कुठलीही दोन्यातली एक बाजू लंगडी झाली किंवा वेगवेगळ्या प्रकारे असमतोल झाला की कुठे मागणी कमी होते, मग मागणी पुन्हा पूर्वपदाला येते, तर दुसरीकडे पुरवठा होत नाहीये. काही ठिकाणी माल उपलब्ध होता पण बंदरांवरती ऍक्टिव्हिटी होत नव्हती, पोर्ट्सवरती ऍक्टिव्हिटी होत नव्हती, त्याच्यामुळे शिपिंग होत नाहीये. म्हणजे वस्तू तयार आहेत पण त्यांची वाहतूक होत नाहीये. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या येत गेल्या. तर हे मूल्य साखळ्यांमध्ये, म्हणजे याला उत्पादन मूल्य साखळ्या ज्या असतात त्याच्यामध्ये येत असलेल्या अडचणी होत्या. आणि दुसऱ्या बाजूला मागणीचं जे स्वरूप होतं, तर लोकांच्या हातात पैसा आला पण अनेक वस्तूंची मागणी ही प्रत्यक्ष लोकांनी एकमेकांना भेटण्यावरती, किंवा उदाहरणार्थ टुरिझम आहे किंवा एंटरटेनमेंट आहे, तर त्या भागांमध्ये लोकांच्या पैसा होता पण मागणी तिकडे करता येत नव्हती. म्हणजे त्या वस्तू त्यांचा उपभोग घेता येत नव्हता किंवा त्या सेवांचा उपभोग घेता येत नव्हता. तर त्याच्यातून लोकांनी वस्तूंची मागणी वाढली. म्हणजे त्या काळात एकंदर साधारण असं विशेषतः डेव्हलप कंट्रीजमध्ये आपण बघितलं तर चित्र असं होतं की सर्व्हिसेस करता डिमांड कमी झाली, कारण लोकांना सर्व्हिसेस कन्झ्युम करता येत नव्हत्या. म्हणजे प्रत्यक्ष अडचणी होत्या की त्या सर्व्हिसेसमध्ये पैसा आपला वापरण्याकरता. त्याच्यामुळे पण लोकांकडे पैसा तर येत होता किंवा त्यांच्या उत्पन्नावर फार परिणाम झाला नव्हता. त्याच्यातून वस्तूंची मागणी वाढली. इलेक्ट्रॉनिक वस्तू, विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी त्या काळात प्रचंड प्रमाणात वाढली, किंवा इतरही काही ज्या ड्युरेबल्स आहेत त्यांची मागणी वाढली. आणि या सगळ्यातून महागाईची बीज रोवली गेली. हे जे काही बाजारपेठेत मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये जे काही फ्रिक्शन होतं त्याच्यातनं महागाईचं त्यावेळेस सुरुवात व्हायला लागली. या महागाईचं आधी मी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्यांना असं वाटलं की ही महागाई कशामुळे आहे, की ठीक आहे कुठे बंदरामध्ये ऍक्टिव्हिटी होत नाहीये, कुठे उत्पादन होत नाहीये, तर हे तात्पुरत्या गोष्टी आहेत, कारण याच्यातनं आपण बाहेर येऊ. कोविड संपलं की आपण बाहेर येऊ. एकीकडे सगळीकडे वॅक्सिनेशन पण मोठ्या प्रमाणावर सुरू होतं. त्याच्यामुळे साधारणतः त्यावेळेस केंद्रीय बँकांना वगैरे असा आशावाद वाटत होता की महागाई केवळ सप्लाय साईडची आहे, म्हणजे केवळ काही पुरवठा साखळीमध्ये काही अडचणी येत आहेत त्याच्यामुळे ही महागाई आहे, ती काही कायम टिकणारी नाही. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये केंद्रीय बँकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं की ठीक आहे महागाई वाढतीये म्हणजे. आणि त्याच्या पूर्वीचा तुम्ही कालखंड जर का लक्षात घेतला तर गेल्या दशकामध्ये साधारण परिस्थिती अशी होती की केंद्रीय बँका त्यांच्या भागांमध्ये महागाई वाढवण्याचा प्रयत्न करत होत्या, कारण त्यांना असं वाटत होतं की जर का महागाई किमान 2% नाही पोहोचली, अमेरिका किंवा युरोप सारख्या भागांमध्ये किमान ती 2% नाही पोहोचली तर त्या अर्थव्यवस्था पुन्हा मंदीत अडकतील अशी भीती होती. त्याच्यामुळे ते एकीकडे महागाई वाढवण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यावेळेस महागाईचा दर 1%, 1.5% असा होता या बऱ्याचशा अर्थव्यवस्थांमध्ये. तर त्यांना साधारण काहींना असंही वाटलं की चला ठीक आहे, या कारणाने का होईना महागाईचा दर थोडासा वाढतोय, त्याच्यामुळे तो 2-3% जातोय. सगळ्यांना त्याच्याबद्दल फारसंही वाटलं नाही, किंबहुना त्याचं वर्णन ट्रान्झियंट असं केलं गेलं की हे तात्पुरतं आहे, याच्यातून आपण बाहेर पडू. जगाच्या दुर्दैवाने काय झालं की कदाचित खरोखर असं झालंही असतं, कदाचित जर का या सगळ्यातनं 2022 मध्ये आपण बाहेर पडलोही असतो. पण जगाच्या दुर्दैवाने 2022 मध्ये रशियाने युक्रेनवरती हल्ला केला आणि त्यानंतर ज्या काही वेस्टर्न इकॉनॉमीज होत्या की अमेरिका, युरोप, त्या सगळ्यांनी हा एका प्रकारे लोकशाहीवरचा हल्ला मानला किंवा नेटोच्या संदर्भात असेल त्या सगळ्यांनी युक्रेनची साथ द्यायचं ठरवलं आणि रशियावरती मोठ्या प्रमाणावर निर्बंध टाकले गेले. आता हे जगाला सगळीकडे का एफेक्ट व्हावं याचं ही गोष्ट थोडीशी आपण लक्षात घेऊया. तसं बघायला गेलं तर रशिया आणि युक्रेन या दोन्ही मिळून अर्थव्यवस्था, त्यांचं जर आकारमान बघितलं तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या जेमतेम 2% किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे ती आकडेवारी. म्हणजे एकूण जीडीपी मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार कमी आहे. तर तिकडे समजा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे तर ठीक आहे, बाकीच्या जगाने, बाकीच्या 98% जगावर त्याचा परिणाम का व्हावा. पण इतर काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्याकडे
मोठी टक्केवारी होती. म्हणजे एकतर अन्नधान्य म्हणजे गहू किंवा त्याच्या उत्पादनामध्ये 15%, 20%, बऱ्याचशा ज्या धातू उद्योग आहेत त्यांच्यामध्ये 6%, कुठे 10% असा रशियाचा शेअर होता. आणि विशेषतः एनर्जी म्हणजे ऑइल आणि गॅस या दोनाच्या बाबतीत तर किंबहुना ते रशियाचे स्ट्रॉंग पॉइंट्स होते. म्हणजे त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात रशिया करत होतं आणि किंबहुना ती निर्यात कायमस्वरूपी जास्त एफिशियंट पद्धतीने करता यावी याच्यासाठी रशिया आणि जर्मनी यांच्यामध्ये पाईपलाईन बांधली जात होती. आधी पाईपलाईन होती, नवीन पाईपलाईन बांधली जात होती, म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं जात होतं. तर युरोपला जो काही गॅस ते आयात करतात त्याच्यातला 40% गॅस हा रशियातनं येत होता. त्यातला बराचसा युक्रेनच्या मार्फत येत होता, म्हणजे त्या पाईपलाईन्स या युक्रेनमधून जात होत्या. आणि त्याच्यामुळे त्याच सुमारास या सगळ्या गोष्टींच्या किमती प्रचंड प्रमाणावर भडकल्या. एकतर जगाला सगळ्यांना त्यात एकतर भीती वाटली की समजा उद्या काही याच्यात एखादी पाईपलाईन फुटली किंवा काही आपण न्यूक्लिअर मार्गाचा वापर झाला तर काय होईल अशी एक भीती होती. तर त्या भीतीमुळे कायमच या कुठल्याही मार्केटमध्ये एक रिस्क प्रीमियम येतो. त्या केवळ मागणी पुरवठ्याच्या आधारावरती जी काही किंमत साधारणपणे असायला हवी त्याच्यापेक्षा जास्त किंमत वाढते, कारण लोकांना आशंका वाटते की काहीतरी मोठं काहीतरी होईल आणि त्याला आपण रिस्क प्रीमियम असं म्हणतो. तर तो या बऱ्याचशा बाजारपेठांमध्ये आला आणि ऑइल गॅस यांच्या किमती प्रचंड प्रमाणावर वाढल्या. आणि जगाला अर्थातच एनर्जीची गरज आहे आणि तो एक मोठा चॅनल होता की ज्याच्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यातलं जी काही युद्धाची जी काही तीव्रता होती किंवा त्याचे जे काही आर्थिक परिणाम होते ते फार झपाट्याने जगभर इतरत्र पसरले. आणि अर्थात वेस्टर्न पॉवर्स कडूनही वेगवेगळी पावलं उचलली जात होती रशियाचं महत्व कमी करण्याकरता किंवा थोडक्यात रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याकरता. म्हणजे जास्त योग्य शब्द तो ठरेल की रशियाचं नाक दाबायचं असा तो एक प्रयत्न होत होता. त्यातून रशियाशी इतरांनी व्यवहार करू नयेत त्याच्यासाठी वेगवेगळे निर्बंध टाकले गेले, बँकांवरती निर्बंध टाकले गेले. जे काही ग्लोबल पेमेंटच्या ज्या सिस्टीम आहेत म्हणजे मोठ्या क्रॉस बॉर्डर पेमेंट जेव्हा केली जातात त्याची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधून रशियाला वगळण्यात आलं आणि अशी रशियाची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्याच्यातून जगभरामध्ये महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्याचा परिणाम हा आर्थिक वाढीवर पण व्हायला लागला किंवा एकंदर एनर्जी सिक्युरिटीवर व्हायला लागला. आणि त्याच्यामुळे 2022च्या शेवटपर्यंतचं चित्र असं किंवा त्या सुमारास आणि आत्ताचं चित्र आपण जर का बघितलं तर परिस्थिती अशी आहे की युरोप हे खूप एनर्जी क्रायसिस मध्ये त्यांचं एनर्जी शॉर्टेज म्हणजे त्यांना गॅसची त्यांची उपलब्धता त्यांचे गॅसचे साठे खूप प्रमाणावरती कमी झाले होते. त्यातल्या त्यात एक नशिबाने चांगली गोष्ट आपण म्हणू शकू असं जी घडली आहे ती म्हणजे यावर्षीचा जे काही हिवाळा होता तो युरोपमध्ये थोडा सौम्य होता. म्हणजे तो जर का जास्त कडक असता तर मग हा प्रश्न आणखीन गंभीर झाला असता. पण जगाच्या सुदैवाने आपण असं म्हणू शकू की तो हिवाळा थोडासा सौम्य होता आणि त्याच्यामुळे तिकडे अजूनही नैसर्गिक वायूचे साठे हे आहेत. त्यांनी बऱ्याच आपण काय म्हणतो इमर्जन्सी पावलं उचलली आहेत. वेगवेगळ्या इतर देशांकडून ते गॅस घेण्याचा प्रयत्न करतायत. त्या सगळ्यातून युरोप हे अजूनही आपण काय म्हणतो एक दोलायमान परिस्थितीत आहे. म्हणजे आज त्यांच्याकडे अगदी नैसर्गिक वायू नाही असं नाही, पण पुढच्या डिसेंबरपर्यंत किंवा पुढच्या हिवाळ्यापर्यंत त्यांना आपला साठा पुन्हा बांधता येईल का त्याबद्दल अनेक लोकांच्या मनात शंका आहे. त्याच्यामुळे एनर्जी क्रायसिस युरोपचा संपलेला नाही. आणि त्याच्यामुळे जगात युरोपमध्ये पुढच्या वर्षाकरता जेमतेम 0.5% तिथली अर्थव्यवस्था वाढेल किंवा कदाचित काही भागांमध्ये अर्थव्यवस्थेचं आकुंचन होईल अशी आकडेवारी असे अंदाज सध्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक वेगवेगळ्या संस्थांकडनं मांडले जातात. हे एक चित्र झालं युरोपचं की जिकडे परिस्थिती ही एनर्जीच्या प्रॉब्लेममुळे कठीण झालेली आहे. अमेरिकेकडे आपण बघितलं तर अमेरिकेत जी काही मगाशी सांगत होतो महागाई वाढत होती 2%, 3% आणि असं करत करत ही महागाई त्यांची 9-10% पोहोचली. आणि विचार करा आज भारतातही समजा उद्या 9-10% महागाई असेल तर आपल्या सगळ्यांना आपण त्याकडे एक मोठा चॅलेंज म्हणून बघू. भारतातही आज आपली 9-10% महागाईची सवय गेलेली आहे. म्हणजे कदाचित एक 10 वर्षापूर्वी आपल्याकडे लोकांना ती आकडेवारी बघून खूप धक्का नसता बसला. पण आपल्याकडेही 9-10% महागाईची सवय गेलेली आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये तुम्ही विचार करा 9-10% महागाई ही त्यांचं जे काही सेंट्रल बँकेचं टार्गेट आहे ते 2% असतं. तर त्याच्या 4-5 पट महागाई झाली. आणि
त्याच्यामुळे महागाई जेव्हा ही वाढली की एनर्जी मुख्यतः एनर्जीच्या चॅनलमधून वाढली, त्याचबरोबर इतरही गोष्टी म्हणजे अमेरिकेमध्ये एक या काळामध्ये आणखीन एक काय आपण म्हणतो वेगळी कहाणी जी साईड कहाणी एक जी सुरू होती ती अशी होती की तिकडे जे काही लोकांना मोठ्या प्रमाणात चेक्स मिळाले त्यानंतर लोक लेबर मार्केटमध्ये येत नव्हती, म्हणजे लेबर मार्केटमधल्या पार्टिसिपेशन किंवा सहभागी होण्याचं प्रमाण कमी झालं आणि त्यातून लेबर शॉर्टेजेस झाले, त्याच्यातनं पण महागाईला हातभार लागला. तर अशा 2-3 गोष्टी एकत्र जुळून आल्या आणि तिकडे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आणि आधी मी म्हटलं त्याप्रमाणे फेडरल रिझर्व्ह एकदम खडबडून जागी झाली आणि इतकी वर्ष ते त्यांचं जे काही धोरण होतं की अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त पैसा ओतायचा किंवा लिक्विडिटी ओतायची, सेंट्रल बँकेचं जे बॅलन्स शीट आहे त्याचं प्रमाण वाढत होतं, 8.5-9 ट्रिलियन पर्यंत गेलेलं होतं, तर ते प्रमाण कमी करायचं आणि व्याजदर वाढवायचे, असं पूर्ण एक आपण म्हणतो ज्याला युटर्न, असा तो युटर्न हा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने घेतला. आणि त्याच्यातून अमेरिकेचं फेडरल रिझर्व्ह जे आहे ते बरेचदा इतर अनेक केंद्रीय बँकांकरता त्यांची दिशा ही फेडरल रिझर्व्ह कडून येत असते. त्याच्यामुळे हा जो काही कल नवीन सुरू झाला तो अमेरिकेपुरता राहिला नाही, जगभरातल्या इतर अनेक केंद्रीय बँकांनी, आणि त्यांच्यासाठी सुद्धा महागाई वाढतच होती. म्हणजे आपण भारतात जरी बघितलं तरी आपल्याकडे 4% हे आपलं टार्गेट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2-2% साधारणतः सुसह्य मानले जातात. म्हणजे रिझर्व्ह बँकेचा एका प्रकारे प्रयत्न असे असतात की आपल्याकडचं जे महागाईचा दर आहे तो 2% ते 6% या रेंजमध्ये राहावा, तो आपल्याकडे वाढून 7-8% 7-7.5% एका टप्प्यावरती पोहोचला होता. तर आपल्याकडे रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवायला सुरुवात केली. तर एकंदर हा जगामध्ये सगळीकडे व्याजदर वाढवले जाऊ लागले आणि लिक्विडिटीचं प्रमाण कमी होत होतं. तर ज्या वेळेस असं होतं त्यावेळेस मग त्याचे पडसाद इतरही अनेक ठिकाणी पडायला लागतात. म्हणजे आता उदाहरणार्थ स्टार्टअप्स करता गेली 3-4 वर्ष अनेक साधारण परिस्थिती अशी होती की खूप सारे पैसा त्याच्यामध्ये येतोय, एकंदर पैसा केंद्रीय बँकांकडून मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत होता, प्रायव्हेट इक्विटी वगैरे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे येत होता. आता आपण तिकडे पण असं चित्र बघतोय की त्या पैशाचं प्रमाण थोडं कमी व्हायला लागलंय. तर हा एक अजून एक त्याचा केंद्रीय बँकांची जी काही बदललेला रोख आहे त्याचा परिणाम तिकडे येतोय. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे इतर मार्केट्समध्ये तो यायला लागलाय. अमेरिका आणि युरोपमध्ये ही परिस्थिती चीनमध्ये काय होत होतं, तर चीनमध्ये अर्थात एक वेगळी कहाणी सुरू होती की चीनने अगदी गेल्या 2 महिन्यांपूर्वीपर्यंत जगापासून संपूर्णपणे वेगळं असं एक झिरो कोविडचं धोरण चालवलं होतं. झिरो कोविड म्हणजे कसं की तिकडे एखाद्या ठिकाणी कुठे 4-5 केसेस आल्या, 10 केसेस आल्या, लगेच तो भाग बंद करणं, त्या शहरात पुन्हा निर्बंध टाकणं, म्हणजे ज्या गोष्टी इतर जगाने 2020 मध्ये साधारण करणं बंद करून टाकलं सुरुवातीच्या 1-2-3 महिन्यानंतर, त्या गोष्टी चीनमध्ये आतापर्यंत सुरू होत्या. तर त्याला झिरो कोविड पॉलिसी असं म्हटलं जात होतं. त्याचंही थोडंसं कॉन्ट्रीब्युशन हे उत्पादन मूल्य साखळ्यांना तोडण्यात होत होतं, कारण चीन अनेक गोष्टींमध्ये चीन हा महत्वाचा उत्पादक आहे. तिकडे एक मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये तणाव होताच, त्याच्या जोडीला हे झिरो कोविड पॉलिसीमुळे अनेक वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रांमध्ये प्रॉब्लेम्स येत होते आणि त्याच्यामुळे चीनची अर्थव्यवस्था ही चीनच्या मानाने मंदावत होती. म्हणजे वेस्टर्न इकॉनॉमीजच्या मानाने त्यांचा वाढीचा दर ठीक होता, पण एकंदर चीनचं स्वतःच जर का आधीचा इतिहास आपण बघितला तर त्या प्रमाणात कमी, म्हणजे साधारण 4-4.5% चीनची अर्थव्यवस्था वाढेल असं एक सगळ्यांचं अनुमान होतं. आणि त्यानंतर अर्थात गेल्या काही आठवड्यांमध्ये तिकडे पुन्हा ती कहाणी बदलते. आपण सगळ्यांनी वाचलं असेल की चीनने पुन्हा एक मोठा युटर्न घेतलाय. म्हणजे त्यांनी जी झिरो कोविड पॉलिसी होती आता ती त्यांनी पूर्णपणे बदलून, त्यावेळेस लोकांनी त्याच्या काही भागांमध्ये प्रोटेस्ट सुरू झाल्या, निदर्शनं सुरू झाली, त्याचा परिणाम असेल किंवा तिथल्या एकंदर राज्यकर्त्यांची स्वतःची जी काही राजकीय उद्दिष्ट असतील त्याच्यामुळे असेल, पण चीनने पूर्ण एक युटर्न घेतलाय आणि त्यांनी झिरो कोविड पॉलिसी जी आधीची होती त्याच्यावरनं आता कोविड जवळपास नाहीच असं त्यांनी एकीकडे अशा प्रकारचा पवित्रा घेतलाय. सगळ्या गोष्टी तिकडे अचानकप्रमाणे ओपन झालेल्या आहेत. आणि पुन्हा काय झालंय की काही क्षेत्रांमध्ये त्यांची तयारी नव्हती की चीन इतक्या पटकन परत वरती येईल किंवा चीनमध्ये परत सगळं काही सुरू होईल याची तयारी नव्हती. त्याच्यामुळे अचानक चीनची जर मागणी वाढली तर तो एक पुन्हा धोका आहे की त्याच्यामुळे परत महागाईमध्ये थोडाफार हातभार लागू शकेल का. दुसरीकडे चीनमध्ये पुन्हा अनिश्चितता अशा करता आहे
की तिथले जे काही खासगी तिथनं वृत्त येत आहेत किंवा म्हणजे सरकारी अधिकृत सूत्रांनुसार बघितलं तर कोविड जवळपास संपला आहे चीनमध्ये. जेमतेम महिन्याला 5-10 कोविडमुळे होणारे मृत्यू आहेत असं चीनची अधिकृत आकडेवारी सांगते. पण तिकडे तिथल्या सोशल मीडियामधून किंवा त्याच्या आधारे जे काही पाश्चात्य वृत्तपत्र जे काही रिपोर्टिंग करतायत ते जर बघितलं तर मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे जवळपास 10 मिलियन लोकांना तिकडे कोविडचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि तिकडे खूप मोठ्या प्रमाणावरती मृत्यूदर वाढतोय अशा स्वरूपाच्या बातम्या आहेत. म्हणजे तिकडे काय आपण म्हणतो अंत्यविधी करता मोठ्या रांगा लागल्या आहेत, हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लागल्या आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या या सोशल मीडियावरती येतात. त्याच्यामुळे पुन्हा चीनमध्ये पुन्हा नक्की काय घडतं याच्याबद्दलचं चित्र स्पष्ट नाहीये. पण ज्याला आम्ही अर्थशास्त्राचे अंदाज वर्तवताना ज्याला एक बेसलाईन म्हटलं जातं की अनेक प्रकारच्या जोखीमाच्या गोष्टी असतात पण आपण तरीही एक बेसलाईन घेतो की साधारण बहुतेक असं होईल असा एक बहुसंख्यांचं म्हणणं आहे. अशा स्वरूपाचा एक अंदाज जर वर्तवायचा झाला तर साधारण चित्र असं आहे चीनमध्ये की कदाचित तिकडे मोठ्या प्रमाणावरती मृत्यू होत आहेत कोविडशी संबंधित. पण तरीही तिथल्या सरकारचं आताच भूमिका अशी आहे की ते अर्थव्यवस्था त्यांनी ओपन केलेली आहे आणि कदाचित कोविड लाटांचा इतर जगातल्या भागामधला जर का अभ्यास केला तर जे काही पॅटर्न आपल्याला त्यातून दिसतो तो बघितला तर साधारण 2-3 महिन्यांमध्ये चीन याच्यातून बाहेर पडेल. आणि कदाचित तसं झालं तर निदान कोविडच्या दृष्टीने कोविडचा एक जो जोखीमेचा घटक होता तो मागे पडलेला आपल्याला दिसेल. हे एक झालं आशावादी चित्र. पण याच्याबद्दल आपण पुन्हा म्हणजे आधी मी मगड म्हणत होतो त्याप्रमाणे अगदी ठामपणे आपण हे सांगू शकणार नाही. म्हणजे अजूनही आपण जेव्हा जोखीमेचे घटक मोजतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला कोविडचा कुठेतरी अंतर्भाव करायला लागेल. तर साधारण आजचं चित्र म्हणून असं आहे की अमेरिकेत कदाचित मंदी येईल असं अनेक काय आपण म्हणतो आर्थिक विश्लेषकांचं आज मानणं आहे. आणि तिथलं जे बॉन्ड मार्केट आहे त्याच्यातनं जे काही इंडिकेटर्स येत आहेत त्यानुसार सुद्धा अमेरिका म्हणजे एक चांगल्या केसमध्ये बघितलं तर 0.5 ते 1% तिकडे वाढ होईल 2023 मध्ये. आणि एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ ही साधारण 1.5 ते 2% घरात असेल 2023 मध्ये असा सध्याचा एक बेसलाईन अंदाज आहे. आणि एक आपण काय म्हणतो ठोकताळा जर का बघितला तर बऱ्याच जागतिक संस्थांचा ठोकताळा असा आहे की जेव्हा जगाची अर्थव्यवस्था 2.5% कमी वेगाने वाढत असते तेव्हा ती साधारण मंदी सदृश परिस्थिती असते. जागतिक पातळीवरती एकदम आर्थिक मंदी आली आणि अर्थव्यवस्था आकुंचन पावली असं क्वचित होतं. म्हणजे कोविड सारखा अपवाद सोडून द्या की त्या तिमाहीत कदाचित जागतिक पातळीवर सुद्धा अर्थव्यवस्थेचं आकुंचन झालं असेल. एरवी जागतिक पातळीवरती वार्षिक पातळीवर म्हणजे वार्षिक आकडेवारीमध्ये आकुंचन दिसणं हे अगदी क्वचित घडतं. म्हणजे हा फारच अपवादात्मक अशी परिस्थिती आहे. पण 2.5%च्या खाली ज्या वेळेस वाढीचा दर असतो त्यावेळेस ती मंदी सदृश परिस्थिती असते. म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की त्यावेळेस जगाची अर्थव्यवस्था वाढत असली तरी जगाच्या काही भागांमध्ये अर्थव्यवस्था आकुंचन पावत असते किंवा त्याच्यामुळे ती मंदी सदृश परिस्थिती म्हटली जाते. तर ती परिस्थिती 2023 मध्ये येऊ घातली आहे. आणि साधारणतः 2008-9च्या नंतरचा जर का आपण कालखंड बघितला तर त्याच्यात एक कोविडचा पुन्हा एक अपवाद सोडून द्या. कारण कोविडने काय झालं की सगळीच जगाची आकडेवारी पूर्ण काय आपण म्हणतो पूर्ण डिस्टर्ब करून टाकली. म्हणजे 2020 मध्ये अर्थव्यवस्था आकुंचन पावली त्याच्यामुळे 2021 मध्ये वाढीचा दर सगळीकडे अतिप्रचंड होता. कारण त्यात आकुंचन पावलेल्या बेसवरती सगळीकडे वाढ एकदम 8%, 9% अशी दिसायला लागली. त्याच्यामुळे तो एक 2020-21चा कालखंड सोडून दिला तर गेल्या 2 दशकांमधली आपण जर परिस्थिती बघितली तर त्या तुलनेमध्ये 2023 मध्ये जगात आर्थिक मंदी सदृश अत्यंत वाईट परिस्थिती असेल. थोडक्यात एक GFC एवढी वाईट नाही पण साधारणतः त्याच्यात नंतर 2 क्रमांकाची आपण म्हणू शकू अशा प्रकारची परिस्थिती 2023 मध्ये असेल असे आज बेसलाईन फोरकास्ट आहे वर्ल्ड बँक IMF यांच्याकडून. आणि त्याचा परिणाम अर्थात आपल्याकडेही आपल्याला एक्सपोर्ट्स मध्ये वगैरे दिसू लागलेला आहे. काही क्षेत्रांमध्ये विशेषतः टेक्सटाईल मध्ये उदाहरणार्थ याचा परिणाम सध्या आपल्याला दिसू लागलेला आहे. तर एकंदर वाढीचा दर हा 2023 मध्ये कमी झालेला आपल्याला सगळीकडे दिसेल असं मी आधी म्हटल्याप्रमाणे एक शॉर्ट टर्म परिस्थिती आहे हे जे आपण जोखीम सदृश परिस्थिती म्हणतो त्यावेळेस. आता आपण थोडस लॉंगर टर्म आधी मी म्हटलं त्याप्रमाणे आपण थोडीशी आता पातळी बदलूया आणि लॉंग टर्म मध्ये आपल्याला काय दिसतं
की खरोखरच या ज्या घटना घडतायत त्या पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या आणि त्यांचा अजिबात एकमेकांशी काही संबंध नाहीये का, त्यात काही समान सूत्र आहे का, आपल्याला साधारणतः काही कॉमनॅलिटीज दिसतात का की ज्या गेल्या 2-3 वर्षामध्ये किंवा गेल्या 4-5 वर्षामध्ये हळूहळू इव्हॉल्व्ह होत आहेत आणि कदाचित पुढच्या 5-10 वर्षांमध्ये सुद्धा त्यांचा आपल्याला परिणाम दिसत राहील. तर अशा स्वरूपाच्या काय गोष्टी होत आहेत. तर एक याच्यात पहिली जी गोष्ट मला नमूद करावीशी वाटते आणि ही इकॉनॉमिक्स पेक्षा सुद्धा थोडीशी जिओपॉलिटिकल दृष्टिकोनात नाही किंवा त्या विश्लेषकांचं जे काही म्हणणं आहे ते मी मांडतोय. ते त्या विषयातला मी तज्ञ नाही, पण एका प्रकारे मी त्यांचं म्हणणं इकडे मांडतोय. आणि तो पहिला मुद्दा असा आहे की जागतिक परिस्थिती म्हणजे एक जागतिकीकरण ज्यावेळेस वाढत होतं किंवा गेल्या 1-2 दशकांमध्ये आपल्याला जगात काय दिसत होतं की एक वेस्टर्न मॉडेलचा प्रभाव दिसत होता. वेस्टर्न डेमोक्रेटिक कॅपिटलिस्ट मॉडेलचा प्रभाव एक दिसत होता. अमेरिका ही सुपर पॉवर होती आणि अमेरिकेला आव्हान देणारं कोणी नव्हतं. त्याच्यामुळे इतर भागांचा, इतर रिजन्सचा किंवा इतर जागतिक शक्तींचा एकंदर कल हा अमेरिकेशी जुळवून घेण्याकडे होता किंवा अमेरिका एक दिशा ठरवत होती, ती सगळीकडे फॉलो होत होती. आणि ती जोखमीच्या दृष्टीने ती कमी जोखमीची परिस्थिती होती, कारण साधारण एका दिशेने साधारण सगळीकडे सगळं चाललेलं होतं. आता परिस्थिती तशी नाहीये आणि विशेषतः चीन आणि रशिया, म्हणजे रशिया हे काहीसं एक अनेक विश्लेषकांच्या मते काय आपण म्हणतो की एका माणसाच्या महत्वाकांक्षेचा तो परिणाम आहे. पण चीनच्या बाबतीत चीन ही एक वाढती आर्थिक सत्ता आहेच आणि चीनला केवळ जिनपिंग यांच्याच कारकिर्दीत असं नाही तर त्याच्या आधीपासून एकंदर चीन मधल्या तिथल्या व्यवस्थेचा एकंदर कल असा आहे की चीनचं जे आधीचं गतकाळातलं जे वैभव होतं ते त्यांना परत हवं आहे. चीनचं जे आर्थिक दृष्ट्या किंवा जागतिक नकाशावरती त्यांना स्वतःचं एक महत्वाचं स्थान हवंय. पुन्हा त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं मॉडेल वेगळं आहे, हे जे जगाचं मॉडेल आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी असं आम्ही जगाला दाखवू इच्छितो आणि ते एस्टॅब्लिश करू इच्छितो. तर त्याच्यामुळे चीनचा तिकडे एक उदय होत आहे आणि एका माणसाच्या महत्वाकांक्षेमुळे रशिया एक पूर्ण वेगळी लाईन घेऊन चालत आहे. आणि या सगळ्यातून एक मल्टी पोलर किंवा मल्टी नोडल अशा प्रकारचं एक जग आपल्या समोर सध्या आहे. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या देशांमधले संघर्ष किंवा वेगवेगळ्या ग्रुपिंग्स मधले संघर्ष हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढलेले दिसणार आहेत. असा एक त्या काय आपण म्हणतो जिओपॉलिटिकल दृष्टिकोनातून येणारा एक कौल असा आहे की आपल्याला या ज्या वेगवेगळ्या सत्ता वर येण्याचा प्रयत्न करत आहेत, एक मल्टीमोडल एक प्रकारचं हे होत आहे. त्याला काही डेमोग्राफिक्सचे पण अँगल आहेत की अनेक देशांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे कमाल पातळीवर पोहोचलेलं आहे आणि तिथून ते कमी होत आहे आणि त्याच्यामुळे त्या अर्थव्यवस्थांना मायग्रेशन मोठ्या प्रमाणावर स्वीकारावं लागणार आहे. त्यातूनही त्यांचं काय आपण म्हणतो डोमेस्टिक पॉलिटिक्स हॅज बिकम व्हॉलेटाईल अनेक देशांमध्ये आणि त्याच्यातून आक्रमक राहणं, आक्रमक दिसणं, इतर देशांशी युद्ध करणं किंवा केवळ युद्ध म्हणजे अगदी आपण रशिया युक्रेन त्या स्वरूपाचंच नाही पण व्यापारातलं युद्ध असेल किंवा काय आपण म्हणतो की बळी तो कानबळी हे इतर क्षेत्रांमध्ये दाखवण्याचा एक हव्यास असेल तर तो आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये सातत्याने दिसत राहील अशी ही एक काय आपण म्हणतो मांडणी केली जाते. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा एक याच्यातूनच निघणारा मुद्दा आहे तो म्हणजे फ्रॅगमेंटेशन, म्हणजे जागतिक व्यवस्थेचं एक फ्रॅगमेंटेशन होत आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही जागतिक पातळीवरच्या मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन्स होत्या त्यांचा प्रभाव कमी होतोय. म्हणजे आता उदाहरणार्थ 2 उदाहरणं आपण घेऊ शकतो. एक म्हणजे WTO जागतिक व्यापार संघटना, आज त्याचं नाव कुठेही ऐकू येत नाही. एक जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकी अधूनमधून होतात पण कुठेही त्याच्यातनं काही नवीन नियम बनत नाहीयेत, किंबहुना जे जुने नियम आहेत त्यांचं पालनही पूर्णपणे होत नाहीये. कारण WTO मध्ये एक डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम म्हणतात. म्हणजे समजा WTO चे नियम पाळले जात नसतील तर काय होतं, तर एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तक्रार करतो आणि ते एका प्रकारे WTOच्या न्यायालयाकडे तक्रार केली जाते. तर गेल्या काही वर्षांमध्ये त्या न्यायालयांमध्ये निर्णयच होत नाहीयेत कारण तिथल्या जागा भरल्या जात नाहीयेत. म्हणजे एका प्रकारे WTOचं खच्चीकरण केलं जात आहे. त्याच्यामुळे जागतिक व्यापार नियम हे जे पाळतायत त्यांच्यासाठी आहेत, बाकीचे अनेक लोक ते धुडकावून सुद्धा अनेक गोष्टी चालू आहेत. म्हणजे रशियावरती किंवा इतर देशांवरती निर्बंध टाकणं म्हणा, या सगळ्या बाबतींमध्ये जागतिक किंवा अमेरिकेने जे काही एकतर्फा ते टॅरिफ्स लादले गेले, म्हणजे
आयातीवर कर लादले गेले. हे WTOच्या नियमांना अनुसरून नव्हतं, पण तरी सुद्धा ते करू शकतात किंवा त्याला कोणी आव्हान देऊ शकत नाहीये, कारण मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्स आर बिकमिंग गेटिंग डायल्युटेड, त्यांचं महत्व कमी होत आहे. आणि मग त्याच्यात उदय कोणाचा होतोय तर रिजनल ग्रुपिंग, म्हणजे आता क्वाड आहे, G20 आहे, G7 आहे, किंवा FTAs आहेत, फ्री ट्रेड अग्रीमेंट्स, म्हणजे 2 देशांमध्ये किंवा एका रिजन मध्ये त्यांनी आपापसात बसायचं, ठरवायचं की कशा प्रकारे आपल्याला आपल्यामधला व्यापार मुक्त करायचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी करार करायचे. तर साधारणतः अशा स्वरूपाचं एक फ्रॅगमेंटेशन होत आहे की मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन डायल्यूट होत आहेत आणि रिजनल ग्रुपिंगचं महत्व वाढत आहे. त्याचबरोबर काही ज्या गोष्टी की ज्याच्यात जागतिक पातळीवरती खरं तर स्टँडर्ड्स असायला हवीत, जसं की पेमेंट मेकॅनिझम्स आहेत किंवा इतर काही तांत्रिक बाबतीतील स्टँडर्ड्स आहेत, तर त्याच्यातही फ्रॅगमेंटेशन होत आहे, कारण रशिया, चीन हे कधी वेगळ्या मार्गाने जातात किंवा त्यांना वेगळ्या मार्गाने जायला वेस्टर्न पॉवर्स कडून भाग पाडलं जात आहे. तर त्याच्यामुळे एक प्रकारचं फ्रॅगमेंटेशन आहे. या सगळ्याशी रिलेटेड एक मुद्दा म्हणजे जे काही जिओपॉलिटिकल रिस्क वाढत आहेत किंवा हे फ्रॅगमेंटेशन होत आहे, त्याच्यामुळे सप्लाय चेन्सचं वागण्याची पद्धत बदलली आहे. सप्लाय चेन्स म्हणजे जागतिक उत्पादन मूल्य साखळा. म्हणजे आता एक नेहमी साधारण उदाहरण दिलं जातं की उदाहरणार्थ एका देशात कापूस बनतोय, दुसऱ्या देशामध्ये त्याच्यातनं यान बनतंय, मग तिसरीकडे कापड बनतंय आणि पुढे कुठेतरी गार्मेंटिंग होत आहे, त्या कपड्याची वस्त्र बनतायत. तर हे सगळी जी मूल्य साखळी आहे याला अशा मूल्य सगळ्या क्षेत्रात असतात, म्हणजे स्टील म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा. तर या मूल्य साखळ्यांचं आयोजन करताना गेल्या 2-3 दशकांमध्ये तरी किमान भर होता तो एफिशियन्सीवरती होता. म्हणजे काय की प्रत्येक मूल्य साखळीमध्ये एफिशियन्सी वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की आपण कुठे अमुक वस्तू कमीत कमी किमतीत उत्पादन करू शकू किंवा जास्तीत जास्त एफिशियंट पद्धतीने उत्पादन करू शकू. हा सगळ्यांचा विचारसरणीचा मुख्य भाग होता आणि त्यातून बरेचशा हे व्हॅल्यू चेन्स ग्लोबल त्याच्यातनं झाल्या की एका देशामध्ये न राहता त्या जागतिक पातळीवर पसरल्या, कारण कुठून सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात जास्त काय आपण म्हणतो एफिशियंट पद्धतीने उत्पादन होऊ शकेल. सो एफिशियन्सी वॉज द ड्रायव्हिंग फॅक्टर फॉर ऑर्गनायझिंग व्हॅल्यू चेन्स. आता अलीकडच्या काही वर्षामध्ये ते हळूहळू बदलत आहे, अजूनही पूर्णपणे बदललं असं नाही. म्हणजे आजही एफिशियन्सी महत्वाची आहे, म्हणजे असं समजू नका की एफिशियन्सीला आपण सोडून दिलंय, पण याच्या जोडीला रिलायबिलिटी हा भाग आता महत्वाचा बनलाय. म्हणजे कोविडमध्ये जे झालं किंवा युद्धाच्या बाबतीत ते झालं, त्यावरून जगाला साधारण असं वाटायला लागलं की अरे अचानकपणे एखाद्या ठिकाणी आपण उत्पादन करतोय, अचानक तिथलं उत्पादन बंद पडलं कुठल्या भूराजकीय धोक्यामुळे किंवा कोणी अचानक अमेरिकेने निर्बंध टाकले, या देशातनं उत्पादन घेता येणार नाही किंवा यांच्यावरचे आयात कर वाढले. अशा स्वरूपाची ज्या वेळेस विचारसरणी तयार होते त्यावेळेस असं वाटतं की केवळ एफिशियन्सीच्या जोरावरती सप्लाय चेन्स ऑर्गनाईज करणं ठीक नाही, त्याच्यापेक्षा रिलायबिलिटी महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये आपलं उत्पादन विखुरलेलं असलं पाहिजे. कोण जास्त म्हणजे कुठला देश आपल्याला जास्त काय आपण म्हणतो शाश्वत पद्धतीने पुरवठा करू शकेल, की या देशात समजा भूराजकीय घटकांचा परिणाम होणार नाहीये तर या देशाकडून आपण उत्पादन करून घेऊया. तर थोडक्यात रिलायबिलिटी महत्वाची बनते. एक याचा एक काय आपण म्हणतो एक आपल्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने अँगल एक असा आहे की केवळ चीनवरती अवलंबून राहणं चुकीचं आहे हे जगातल्या अनेक उद्योगांना कळतंय आणि ते चीनला पर्याय शोधत आहेत. म्हणजे केवळ चीनवरती अवलंबून राहायचं नाही तर पर्याय शोधत आहेत. आणि हे पर्याय काय आहेत? अर्थात व्हिएतनाम आहे, इतर काही देश आहेत आणि भारत हा एक पर्याय म्हणून उभा राहतोय. आपलं सरकारही प्रयत्न करतंय त्या दिशेने, काही नवीन योजना राबवल्या जातात. तर हा एक त्या China+1 स्ट्रॅटेजी याला असं म्हटलं जातं की केवळ चीनवर अवलंबून राहता चीनच्या बरोबरीने इतर ठिकाणी आपण उत्पादन साखळ्या आपल्या पसरवल्या पाहिजेत. त्याचा एक फायदा भारताला होतोय. म्हणजे हा एक छोटा मुद्दा झाला, पण मगाचा जो मुद्दा होता त्याच्याकडे मी जर परत वळलो तर काय होतंय की हे जर जागतिक पातळीवरती जर का हे होत असेल की उत्पादन साखळ्यांमध्ये एफिशियन्सीपेक्षा रिलायबिलिटीला महत्व दिलं जात असेल तर त्यातून काय होईल, त्यांचा खर्च वाढेल, उत्पादन खर्च हा वाढेल. आणि याचा एक परिणाम म्हणून एक असं मानलं जातंय की स्ट्रक्चरल दृष्टीने महागाई ही गेल्या दशकापेक्षा पुढच्या दशकामध्ये थोडी वाढलेली राहील. असं समजू नका की महागाई जर 8-9% जर का आज काही पाश्चात्य देशांमध्ये असेल किंवा भारतामध्ये ती 6%च्या आसपास असेल तर ती कमी होणार नाही असं नाहीये,
म्हणजे महागाई कमी होईल. आता येत्या वर्षभरामध्ये 1-2 वर्षामध्ये महागाईचा दर निश्चितच कमी होईल. पण स्ट्रक्चरल पद्धतीने म्हणजे समजा असं समजा की गेल्या दशकभरातला महागाईचं सरासरी दर काय होता, तर पाश्चात्य देशांमध्ये साधारण तो 1-1.5% होता. त्या तुलनेत येत्या पुढच्या 5-10 वर्षांमध्ये महागाईचा दर हा थोडासा जास्त राहणार आहे. तो कदाचित 2.5-3% राहील, 3.5% राहील. आणि याचं कारण असं आहे की एक म्हणजे मी म्हटलं तसं उत्पादन साखळ्यांमध्ये एफिशियन्सीवरती केवळ लोक आता लक्ष देत नाहीयेत, तर इतरही अँगल्स बघितले जात आहेत. त्याच्यामुळे उत्पादन खर्च हा वाढलेला राहील. दुसरी गोष्ट असं की एनर्जी क्षेत्रामध्ये एक मोठं ट्रान्झिशन सुरू आहे. म्हणजे एकीकडे काय आपण म्हणतो हवामान बदलामुळे जगाला हे समजतंय की केवळ फॉसिल फ्युएल्स वरती म्हणजे कोळसा, नैसर्गिक वायू यांच्यावरती अवलंबून राहता येणार नाही. त्याच्याऐवजी जे काही शाश्वत स्वरूपाचे जे काही पर्याय आहेत त्यांच्या शोधात आज जग आहे. त्या दृष्टीने एक मोठा मुवमेंट होते. पण त्याचा सुरुवातीचा कालखंड हा कदाचित एनर्जीची कॉस्ट वाढण्यात राहणार आहे. त्याचा सुरुवातीचा कालखंडातला परिणाम आता उदाहरणार्थ युरोपही असं म्हणतंय की आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये रिन्युएबल वगैरे कडे शिफ्ट होतोय, पण जगातले इतर भागात जर का ते करत नसतील तर तिथली जी उत्पादनं येत आहेत आमच्याकडे त्याच्यावरती आम्ही वेगळा कर लावू. एक ग्रीन टॅक्स हा त्याच्यावरती लावला जाईल. तर अशा स्वरूपाची एक मांडणी सगळीकडे चालू आहे. तर या दोन्ही गोष्टींमुळे स्ट्रक्चरली इन्फ्लेशन विल बी स्लाइटली हायर दॅन व्हॉट इट हॅज बीन इन द पास्ट पुढच्या 8-10 वर्षांमध्ये. आणखीन एक साधारणतः कल असा दिसतोय की जगभरातल्या सरकारांचा आकारमान वाढतंय. म्हणजे हा एक काय आपण म्हणतो पूर्वी असा एक जी मांडणी होती की जागतिकीकरणानंतर किंवा साधारण सगळीकडे सरकारांचं महत्व हे कमी व्हावं अशी एक अपेक्षा होती. सरकारचा खर्च कमी व्हावा, खासगी क्षेत्रांनी जास्तीत जास्त गोष्टी कराव्या. बरोबर, आपल्याकडे पण आपण खासगीकरण हे सगळं म्हणत होतो. तर आता याच्यात थोडासा उलटा प्रवाह हा जगामध्ये काही प्रमाणात दिसतोय. आणि याचं कारण काय की कोविडच्या काळामध्ये पहिल्यांदा बऱ्याचशा पाश्चात्य देशांनी आपल्या त्यांच्या सरकारच्या बजेटचं आकार अचानकपणे प्रचंड प्रमाणात वाढवला, त्यांना जो काही स्टिम्युलस द्यायचा होता त्याकरता. आणि आता कल असा आहे की तिकडनं जरी तो कमी झाला थोडाफार तरी 2-3 गोष्टींमुळे सरकारांचा खर्च वाढणार आहे. एक म्हणजे हेल्थकेअर. म्हणजे अनेक देशांना असं लक्षात आलंय की आपलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं नाहीये, कोविड सारख्या गोष्टी पुन्हा होऊ शकतील, नवीन काही व्हायरस येऊ शकतील. तर एकंदर त्याच्यामुळे जगभरातल्या पॉलिसी मेकर्स जे आहेत किंवा जनमत सुद्धा आहे ते साधारण कल असा आहे की हेल्थकेअरवर जास्त खर्च करायला हरकत नाही, आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याकरता जास्त खर्च करायला हरकत नाही. त्यामुळे जगात सगळीकडे तो एक खर्च वाढणार आहे. त्याचबरोबर एक सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर रिबिल्ड सुरू आहे. म्हणजे बऱ्याचशा पाश्चात्य देशांमध्ये त्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं होतं, रस्ते असतील, पूल असतील, विमानतळ असतील, हे आपल्या आधी झालं म्हणजे बरोबर ते काही वर्षांपूर्वी. आणि आता तिकडे 2 कारणांमुळे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च वाढतोय. एक म्हणजे त्यातल्या काही इन्फ्रास्ट्रक्चर जुनं झालंय, तिकडे त्यांना असं जाणवतंय की अरे हे तर आता खूप जुनं झालंय, हे मेंटेन करणं कठीण जात आहे. आणि दुसरं अर्थव्यवस्थेला एक इंजेक्शन देण्याकरता म्हणजे जे काही कोविडमध्ये आर्थिक हानी झाली किंवा अजूनही जसं आपण म्हणतो की जेमतेम 0.5% वाढीची अपेक्षा आहे, तर एक तात्कालिक स्वरूपाचं अर्थव्यवस्थेला इंजेक्शन देण्याकरता या दोन्ही दृष्टिकोनातून सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाढतोय. म्हणजे अमेरिकेत सुद्धा एक बिल्ड बॅक इन्फ्रास्ट्रक्चर असं एक बायडन यांनी मोठा कार्यक्रम राबवत आहेत. भारतामध्ये आपली नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आहे. युरोपमध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाढतोय. तिकडे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तिकडे पर्यावरणाशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता जनमत खूप अनुकूल आहे. तिथलं एकंदर राज्यकर्ते, राज्य व्यवस्था त्यासाठी अनुकूल आहे. त्याच्यामुळे ते त्यावरचा खर्च वाढवत आहेत. आणि एक तिसरा मुद्दा की ज्याच्यावर खर्च वाढतोय तो म्हणजे डिफेन्स. संरक्षणावरचा खर्च हा वाढवायला पाहिजे असं रशिया युक्रेन युद्धानंतर अनेक जगातल्या देशांना लक्षात आलेलं आहे. जपान सारखा देश की जे अनेक वर्ष ते संरक्षणावर फार खर्च नाही करायचे, ते अमेरिकेच्या पाठबळावर एका प्रकारे अवलंबून होते, त्यांनी आता डिफेन्सवरती आपला खर्च थोडासा वाढवण्याकडे सुरुवात केली आहे. आणि एकंदर जे अहवाल येत आहेत त्याप्रमाणे येत्या 4-5 वर्षामध्ये जगभरात सगळीकडे डिफेन्सवरचा खर्च हा थोडासा पुन्हा वाढलेला असणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सरकारचा जर का खर्च वाढणार असेल तर आणि एकंदर काय आपण म्हणतो वित्तीय तुटी करता जग हे थोडंसं पूर्वीपेक्षा सहनशील झालंय. म्हणजे
पूर्वी एक 5-6% तूट ही आपण पाश्चात्य देशांमध्ये तर कल्पना सुद्धा करू शकायचो नाही की 5-6% वित्तीय तूट ते तिथलं काय आपण म्हणतो राजकारणी चालवून घेतील. पण आज तिथले राजकारणी तेवढी तूट चालवून घ्यायला तयार आहेत, कारण कोविडमध्ये अचानक ती 10-12% जीडीपीच्या प्रमाणात वाढलेली होती. तिकडनं आता ते हळूहळू खाली येत आहेत आणि हे सगळे खर्च वाढतायत. तर या एकंदरीत वित्तीय तूट ही पूर्वीपेक्षा जास्त राहणार आहे. जगातले अनेक देश त्याबद्दल जास्त सहनशील आहेत किंवा दे आर मोर टॉलरंट ऑफ ऍक्सेप्टिंग हायर फिस्कल डेफिसिट. आणि याचा एक दुसरा पडसाद असा होणार आहे किंवा हा खर्च वाढत असताना की टॅक्सेशन वाढणार आहे. म्हणजे टॅक्सेस कमी होतील असं जगात सध्या कल अजिबात नाही. उलट जगातले वेगवेगळे देश ओईसीडीचे जे काही फोरम्स आहेत तिकडे लोक येऊन एकत्र येऊन विचार असा करतायत की काही मोठ्या कंपन्या कर चुकवतायत किंवा वेगवेगळ्या मार्गाने इतर देशांमध्ये जाऊन ते कर देण्याचं टाळतायत. त्या गोष्टी आपण कशा टायटन करू शकू, एक मिनिमम टॅक्स असावा या दृष्टिकोनातून एक मांडणी केली जाते. त्याच्यामुळे जगात सगळीकडे टॅक्सेशन वाढवणं असा एक साधारण कल आहे. म्हणजे हे आपल्या बजेटबद्दल वगैरे भाष्य नाही आहे, कारण हे मी एक वेगळ्या जागतिक पातळीवर आणि थोडंसं मी आधी म्हटलं तसं दीर्घकालीन दृष्टिकोनातून बोलतोय, हे या बजेटबद्दल मी बोलत नाहीये. तर असा एक सगळीकडे प्रवाह आपल्याला दिसतोय. आणि जर व्याजदर वाढते असतील, वित्तीय तूट जास्त असेल, तर त्याचा परिणाम असा असेल की स्ट्रक्चरल दृष्टीने व्याजदरही जास्त राहतील. जर का मी आधी म्हटलं व्याजदर म्हटलं ना, महागाई मला म्हणायचं होतं, जर महागाई जर स्ट्रक्चरली जास्त असेल, डेफिसिट जास्त असेल, तर व्याजदरही आधीच्या पेक्षा जास्त राहायला पाहिजे. त्याच्यामुळे हाही एक कल आपल्याला येत्या काही वर्षांमध्ये दिसून येईल की इंटरेस्ट रेट वाढलेले दिसतील. आणि त्याच्यामुळे गेल्या दशकभरात अनेकांना जी एक काय आपण म्हणतो इझी मनीची सवय झाली होती, खूप प्रचंड प्रमाणात पतपुरवठा सुरू होता केंद्रीय बँकांकडून, मोठ्या प्रमाणावरती त्यांची बॅलन्स शीट वाढत होती, पतपुरवठा सुरू होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं लक्ष उडाल्यासारखं झालं व्हॅल्यू कडून. म्हणजे ते खूप पैसा येतोय तर त्या प्रमाणात काय आपण म्हणतो रिस्क टेकिंग ॲबिलिटी वाढली. लोक खूप जोखमीच्या गोष्टींमध्ये सुद्धा पैसा ओतत होते. तो सुद्धा प्रभाव आपल्याला बदललेला दिसेल जर का व्याजदर वाढलेले येत्या काही वर्षात दिसले. एक याच्यात लॉंग टर्म मध्ये एक शेवटचा मुद्दा, म्हणजे आतापर्यंत मी जे बोललो ते बरंचसं मला वाटतं थोडंसं निगेटिव्ह होतं, म्हणजे एक दुष्परिणामाकडे जाणारं असं स्वरूपाची ती मांडणी होती. एक पॉझिटिव्ह काय होत आहे तर टेक्नॉलॉजी. मला वाटतं टेक्नॉलॉजीत ज्या पद्धतीने बदल होत आहेत ते खूप म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये असं म्हटलं जातं की जे गेल्या 15-20 वर्षात झालं ते येत्या 3-4 वर्षामध्येच होईल. अशा स्वरूपाची जी काही एक प्रचंड वेगवान वाढ होतीये आणि त्याच्यातनं प्रोडक्टिव्हिटी वाढेल, एफिशियन्सी वाढेल. म्हणजे आतापर्यंत गेल्या दशकातला अमेरिकेतला वगैरे कल असा होता की प्रोडक्टिव्हिटीतून तिथली जीडीपी किती वाढते त्याचं प्रमाण कमी कमी होत होतं. पण येत्या काही वर्षात कदाचित आपल्याला ती परिस्थिती बदललेली दिसेल. तर जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, चॅट जीपीटी वगैरे तुम्ही अनेकांनी ऐकलं असेल की आज एक असं साधन आहे की जे आपल्याला केवळ माहिती शोधून देत नाही तर ती ऑर्गनाइजही करून देतं. आणि एखादा अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट ज्या कौशल्याने एखाद्या विषयाची मांडणी करू शकेल तशी मांडणी आज आपल्याला चॅट जीपीटी अक्षरशः अर्ध्या मिनिटामध्ये करून देत आहे. म्हणजे हे काय जे काही घडतंय ते काय आपण म्हणतो एक प्रकारचं क्रांतिकारी अशा स्वरूपाचे बदल टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने अनेक ठिकाणी घडत आहेत. डिजिटायझेशन आहे, रिन्युएबल्स आहे. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की एनर्जी हा एक मोठा क्रायसिस आहे, त्याला उत्तर काय तर रिन्युएबल्स आहे. त्यांचा उत्पादन खर्च कमी होतोय. कदाचित येत्या काही काळामध्ये फ्युजन न्यूक्लिअर एनर्जी हा एक नवीन काय आपण म्हणतो नवीन पर्याय म्हणून पुढे येत आहे. या सगळ्यातनं एक टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्टिव्हिटी हे कुठेतरी उत्तर म्हणून समोर येत आहे. म्हणजे एकीकडे आपण जे प्रश्न मांडत होतो की महागाई वाढेल किंवा सरकारचे खर्च वाढतील, दुसरीकडे एक उत्तर म्हणून कुठेतरी टेक्नॉलॉजी पुढे येते. आणि या सगळ्यातून आपल्याला येत्या काही वर्षातलं जी काही जागतिक अर्थव्यवस्था आहे ती त्याचं पुढचं काय आपण म्हणतो इव्होल्युशन होताना दिसेल. तर साधारण या सगळ्याच एक समरी करायची झाली तर काय म्हणता येईल आपल्याला की एक अनइव्हन ग्रोथ आपल्याला कदाचित येत्या काही वर्षांमध्ये दिसेल. म्हणजे जे काही जिओ पॉलिटिकल रिस्क आहेत असे काही जर घडामोडी ज्या आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिल्या अशा जर काही प्रमाणात येत्या काही वर्षांमध्ये सुद्धा घडत राहिल्या, ज्या काही जागतिक सत्तांमधली जी काही स्पर्धा आहे त्याच्यातनं काही घडलं, तैवान
सारखा एक मुद्दा आहे. तर एक अनइवन ग्रोथ, साधारणतः हायर इन्फ्लेशन, लार्जर गव्हर्नमेंट स्पेंडिंग आधी मी म्हटलं तसं, आणि जागतिकीकरणाचं थोडंसं कंपार्टमेंटलायझेशन त्याच्यात किंवा फ्रॅगमेंटेशन, तुकड्या तुकड्यांमध्ये ते होणं, अशा स्वरूपाचं एक साधारण चित्र आपल्या समोर येत आहे. या सगळ्यातून आपल्या देशाच्या दृष्टीने काय याचं इम्प्लिकेशन्स आहेत. तर एक काय आपण म्हणतो चांगला मुद्दा असा की जागतिक पातळीवरती एकंदर परिस्थिती जरी रिस्क प्रोन दिसत असली येत्या मीडियम टर्म पुढच्या काही वर्षांच्या दृष्टिकोनातनं, भारताच्या बाबतीत मात्र एकीकडे काही अनेक काय आपण म्हणतो चांगल्या गोष्टी घडत आहेत, ज्या पुन्हा दीर्घकालीन दृष्टिकोनातनं म्हणतो मी, पुढच्या वर्षात कदाचित आपल्याला आर्थिक वाढीचा दर थोडासा खाली आलेला दिसेल. ती गोष्ट वेगळी, कारण जागतिक परिस्थितीचा परिणाम पण होत असेल. पण मीडियम टर्म किंवा लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक म्हणजे ज्यावेळेस जगात अनेक ठिकाणी तिथल्या लोकसंख्येचं आयुर्मान वाढतंय, एजिंग इज अ बिग प्रॉब्लेम इन मेनी कंट्रीज, किंवा अनेक देशांमध्ये लोकसंख्या कमी होतीये, भारतातली लोकसंख्या अजूनही वाढतीये. या वर्षी म्हणजे येत्या 3-4 महिन्यामध्ये आपण चीनला ओलांडून पुढे जाऊ आणि भारत ही जगातली सर्वाधिक लोकसंख्येचा देश या वर्षी आपण बनतोय. 2023 मध्ये आपण जगाच्या तुलनेने आपण तरुण आहोत, म्हणजे दिस इज अ यंग पॉप्युलेशन. आपल्या इथलं मीडियन एज हे अत्यंत कमी आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती वर्किंग एज पॉप्युलेशन, म्हणजे जे काही काम करणारी लोकसंख्या आहे ती वाढत राहणार आहे, किंवा त्याची निर्यात आपण आजही करतो आणि ती निर्यात पुढे मोठ्या प्रमाणावर वाढेल. म्हणजे जगही जर का आणखी प्रमाणात जर मायग्रेशनला अनुकूल झालं, इतर देशांमधलं जे काही राजकीय मतं आहेत, आज तिकडे आपल्याला अडथळे दिसतात की मायग्रेशनला खूप सारा विरोध होतो अनेक देशांमध्ये, पण ज्या पद्धतीने एकंदर लोकसंख्येचा कल बदलतोय त्या प्रमाणात आपण पाहिलं तर अनेक देशांना यापुढे मायग्रेशनला जास्त अनुकूल राहण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, आणि त्याचा एक फायदा भारताला मिळेल. आधी मी म्हटलं तसं आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावरती एक इन्फ्रास्ट्रक्चरचा बिल्डअप होतोय आणि एक फॉर्मलायझेशन झालंय गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचं. त्याच्यातनं काय आपण म्हणतो एक छोट्या प्रमाणात आपल्याला ट्रान्झिशन मधून जाणारा त्रासही खूप झाला. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा कमी राहिला. म्हणजे जीएसटी झालं, त्याच्या आधी नोटाबंदीचा प्रकार झाला, त्या सगळ्यातनं आपल्या अर्थव्यवस्थेला धक्के खूप बसले. पण या सगळ्यातनं एक फॉर्मलायझेशन झालंय ज्याचा फायदा आपल्याला दीर्घकालीन स्वरूपात कुठेतरी दिसायला मिळेल. त्याच्यामुळे भारताचा एक स्टेटस ऍज अ ग्लोबल पॉवर वाढत आहे. आणि गेल्या वर्षी रशिया युक्रेनच्या या युद्धाच्या संदर्भात सुद्धा आपण जर का बघितलं तर भारताने ज्यावेळेस रशियाकडून तेल आयात चालू ठेवू आम्ही किंवा ती वाढवू अशी एक भूमिका मांडली. म्हणजे तुम्ही काही वर्षापूर्वीच जर का चित्र डोळ्यासमोर आणलं असतं की ज्यावेळेस वेस्टर्न वर्ल्ड वॉज द मोस्ट पॉवरफुल ब्लॉक, त्या संदर्भात भारताला ते करणं कठीण गेलं असतं, किंबहुना कदाचित करता आलं नसतं. पण आजच्या परिस्थितीत भारत ते करू शकला, हे दोन्ही गोष्टी दाखवतात. म्हणजे एकीकडे त्या पॉवर्सची जी शक्ती कमी होते तेही आपल्याला याच्यातून दिसत येतं, आणि भारताची एक इकॉनॉमिक पॉवर म्हणून जी शक्ती वाढते आपल्या लोकसंख्येमुळे अर्थात आणि एकंदर अर्थव्यवस्थेच्या आकारमानामुळे, त्या दोन्हीमुळे आपला हा जो काही प्रभाव वाढतोय तोही आपल्याला याच्यातून कुठेतरी दिसून आला. त्याच्यामुळे जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारताची परिस्थिती ही चांगली दिसेल.